पांढरकवडा तालुक्यातील चनाका येथील पुरातन देशी दारूचं दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात गावातील महिलांनी तहसीलदारांसह विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या देशी दारूच्या दुकानात अंगणवाडी असून बाहेर गावाहून येणारे ग्राहक दारू सेवन करून अंगणवाडी परिसरात धिंगाणा घालतात। यामुळे शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होत असून त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे। दारूच्या नशेत अनेक ग्राहक सुसाट वेगाने वाहन चालवतात, त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या। गेल्या काही वर्षात दारूच्या आहारी जाऊन गावातील 3 लोकांचा मृत्यू झालाय। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून अनेक युवकांचे संसार अडचणीत आले। भविष्यात शाळकरी मुलांनाही दारूची सवय लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे वातावरणात दहशत आणि असंतोष पसरलाय। त्यामुळे गावातील देशी दारूचं दुकान तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। हे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा, ठाणेदार पांढरकवडा, तहसीलदार केळापूर तसेच माननीय गट विकास अधिकारी पांढरकवडा यांनी प्रतिलिपी स्वरूपात देण्यात आला आहे। इंडिया न्यूज R7 प्रतिनिधी संदीप सूरपाम, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.